Hello everyone, welcome back to Bappa's Kitchen. Today we're going to show you how to make a well-known Konkani delicacy known as shirsha and kala. So let's get down to it. Hi. आज कसं करतेस जी? आज तुला नाना तक नेंद्रबाळ केळ्या शिरशिरायला भारी प्रीत म्हणाल ना ते आम्ही करून खाऊची पुढे आमगे चॅनल जाच्याने ते शिकू का म्हणून तागेल होताय सगळ्यांना दाखव का ते केळ्या शिरशिरायच म्हण कसं म्हणू आणि ते तशी करून खाल्ल्यारी नेंद्रबाळ केळ्या खाऊच्या एक वाट हलवा करून खाऊ का म्हणणं शिजवून खाऊ का म्हणणं अशी तुपात भाजून खाल्ल्यारी केरळांत हे मस्त जाता नेंद्रबाळ केळ्या नेंद्रबाळ म्हणच्याका नेंद्रबाळ केरळांत चढ ते देखून केरळान गेल्यार तू कंच वाटला रिसीज जैन केळ्यांनी मेळता आणि फोड्यांनी सकट मेळता इंटेलिजन्स चढत काय नेंद्रबाळ केळ्या खाल्ल्यारी चेरडवांक कांदा कुंदिल्ल्यारी ते इंटेलिजन्स ब्रेन मारता म्हणून म्हणतात ते देखून ते मेडिसिनल व्हॅल्यू ताकाच म्हणून घेऊन तुमकां सकट आमी सांगच्या आश करता ते देखून आता आमी कशी शिरायता कांय कष्ट ना ते देखून हरवी खायना हेंके चड जावन चड पिकले मागीर आता चेरडून खाता ते चड पिकले मागीर गोडस म्हणून जाल्यार चड जावन ते शिजोवन खावचे एक शिरशिरान खावचे अशी काळी जातरी काळी जावका ओके काळी जातर मागीर शिरशिरान खावचे आता ह्या स्टेज आयला न्हय आता आमी ताजे शिरशिरा वेता okay. ते देखून हांव आतां तें कशें करचें म्हणून दाखयता Okay, so these are the two नेंद्रबाळे केळे that we're using. आणि हे कसं बाप्पा एक केळा पिठी आणि तूप आणि तूप होय सुलभ खावच्या नमुन्याक लायक ते ओके आमगेला आमगे तेंगरकडे हे मस्त खाता आम्ही ते देखून तुमकां सांगच्याक आनी सकट आश करता ती अनेक शिरशिराच म्हळ्यार आता शुगर हे घालता न्हू फोड करका फोडी करून जातरी फोडी काही लिंगान बाजूच नाही काही लिंगान शिरशिराचे बाजूच पळ्या काही घालून बाजूच म्हणून एक विंगड असं ते शिरशिरायच म्हण ताका आम्ही चार कुडकी करूया हाजे सगळ्या मोठ मिळून खावची खाणं एक कपंता आणि नेंद्रबाळन केळ्याशी खाल्ल्यारी चांग हरवी खावची बशी ओके आता मी सांगतो हे दोन भाग करका ओके अशी केला ना कुडके अशी करका लायक गोल्डन येल्लो जाता होय आता मीठ आणि तांदळा पीठ लावून आम्ही कायली भाजून काढता पड फोडी एक तेलान तळून काढता ती ताच्या पशी हे जिवा चांग तूप न्हय गायची तूप असले ती पोटा लागता आता आम्ही कायलिंग घाली हा ओके ओके कायले काढचं आणि साखर घालची ओके आता साखर घालच न्हू बाप्पा पीस पळोवन घालचे ताका हळद म्हणना साधारणशी गोडसाणे का जोर गोड जावचे ना ऑलरेडी केळें गोड आसता ना ताका चिक्की गोडसाणे दिवू का आमी आमगेले भायर दाखोवन एक दोन तीन चार आनी थोडे घालता चार घाल भरतीक इतलें घाल्या पुरो कितले गोडसाणे आहेत की तितले ओके सो दॅट्स अबाउट 32 grams घालच न्हू म्हाका घाल सुट्टू करून घाल आता आम्ही तूप घालका ओके तूप आहे तशी मस्त घालून कनज हदळ घालका तूप असा परमळ जाता म्हणून चड घालूनच चमच्यान लॅक करून घालका तूप घालता तुपाक आहे तशी मेजरमेंट ना जोर तूप जावच्या नज चड देवच्या नज तशें म्हणून शिजच्याक जावका ताका परमळाक आनी शिजच्याक अशें हांव तूप घालता 1 spoon 2 spoon 3 पुरो तितले पुरो वय तुका जाल्यार एक अंदाज जायना इतले पुरो म्हणून दिसलें पळय तशींची ते मस्त तूप जाता नज शिरशिराच्या करपनाशी म्हणटा ते इतलें घाल्यार पुरो वय ऑन करचे का जाल्यार आमी येळवी घालून सोडचे येळे घाल ओके एवरीथिंग एट वन्स नो एट वन्स वय हांव 8 येळ चलयल्या ती हळदाची ते ताका एक लिमीट म्हूण ना येळाक जाल्यार चड जाल्यार खंयचे चड जावचे नच गेल्या कारी कडे तुमगे परमळाक ते घाल येता पिट्टी केल्या हांवें येळाची ती पिट्टी घालता साधारण इट्स कोर्सली ग्राउंड फुल्ली फाईन नाही तोंड आयल्या चंद जाता कडे खावच्याक ल्हान जावका म्हूण ना आता आमी उजो लावया सान उज्या शिरशिराका चिक्के खतखत येता ताका साखर ओट जावन त्यात आमी धांकून दवरून एक 5 मिनिट शिजोवका ओके ऑलराइट परफेक्ट विल कम बॅक टू दिस इन अ बिट नाउ वय वय
हपूर साखरपळ्या अशी मेल्ट करता सुरू झाली म्हणून तशी त्याचे पण आम्ही तंते सोडूनच चक्कड केळ्यान पडक्यात लागू का न्हू त्यात कोण साखर कमी होतात आता पूरा कठीण लागली ती साखर मेल्ट जाऊन सहान ओढ करून त्याच्यामुळे करपता साखर मेल्ट जाऊन करपू का ना पटपटी करपू त्यानं गुर जाऊ का त्या कसं त्याला करपूचे जाऊ का कॅरमल म्हणता पडे त्या कॅरमल जाऊची स्टेजर येतं ना ऑफ करते आता आम्ही दांकून दवरया दांकून हुनसाणी गुर सिद्ध त्या 5 मिनिटला फान उज्जार दवरता ह्या सायडाक ओके गुद्दा घालचा कसं घालचा ओके आणि काय सहान उज्जार दवरता त्यात नमक भैया ना त्या करपत म्हणून त्या देखून आणि 5 मिनिट राखूया लायक परंबोळ एक पण टाका शिजू का ना उदाहरण साखरेन तू शिजू का ताका पडा आता समजिस्त न्हू तांकां पांक येतच पडा जाल्यार केण शिजलां की ना म्हूण कळटा ते कळल्यार मात्र कडेन राबयता आता जाय न्ही मी गेल्ल्या कारी ते देखून हांव वापस एक पण चाण दांकिता येते वापस दांकिता चाणूच जरी मोडूच करूनच जर ऑलराइट सो यू विल टेस्ट दिस आता जाय न्ही न्ही बट हाची टेस्ट करूया घे बाबा साखर पावला की ना म्हूण थोडोशा काय नाही काय हुनूच न्हू ना हुनूस सॉरी ओके साखर नव्हती पाकू ओके आत्ता काय वय बॉक येता ऑलराइट सो I will cool this a little bit and taste it and see. थोडे शिजवण असतो गोडसण पूर्ण गोडसणपूर आजची की उदार सोडचा असं वय पण आणि काय पाक येतच न्हू त्या देखून एक पण चाळया आमी काय पातल्या भरगत न्हू ताका रुंदी कायल दवरले हांवें प्रति एक फोडी आजी बॉडी लागूक ना सुका न्हू कायलीच्या सुरू जाल्या त्या रुची साखर साधारण कॅरमल म्हळ्यार काळे जावचे ते काळे जाल्यार रुची चड ते देखून अशें करचें आता ಸ್ವಲ್ಪ वेळ उदार सोडया जायता येना चड शिक्षा काय ना मोजत न्हू चड जाल्यार हदळ जाता अशी लागत घेतला मग गैरी तिके पळोवच्या आता हांव ऑफ करता दांकिता जालो जालें ओके परफेक्ट वय ऑफ करता हां ऑलराइट सो आता एक 2 मिनिट हांव संतोष दवरला ओके एंड I will take one bite and taste it. Use my spoon. Okay guys, so it is nice. ताजी भाईची स्किन चिकेची रोस्ट जावन तुप्पांतनी साखरेंतनी रोस्ट जावन आणि इलायची पावडर घालला ताकाची इट टेस्ट वेरी गुड. इट टेस्ट लायक जस्ट अनदर शिरशिरा केळ्या. It is very good. It's definitely worth a try. It's one of our specialties म्हणताची. No, बापमा नवा आमगेल कोंकणी specialty नव्हता. Okay, so it's like a Konkani specialty come delicacy. Bapma is telling me that my great grandmother also used to do it a lot. But yeah, it's definitely worth a try. It's delicious. Do try it at home and let us know how you liked it. Thank you for watching the video. I'll see you in the next one.